नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो ताज्या घडामोडी, सत्याची जाण आणि तुमच्या जवळच्या परिसरातील खास बातमी। सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवसूर्य न्यूज, आपल्या हक्काचे व्यासपीठ। नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। शिवने गावाचा रस्ता झाला डोकेदुखी। अनेक वर्षापासून सहन करत आहे गावकरी त्रास। पैठण तालुक्यातील बिडकीन जवळ असलेल्या शिवने गाव हे पांगरा ग्रुप ग्रामपंचायत मध्ये आहे। गेल्या 2 ते 3 वर्षापासून गावात जाणारा मुख्य रस्ता डोकेदुखी झाला आहे। पाऊस पडल्यानंतर हा रस्ता चिखलमय होतो व पावसाळा संपल्यावर रस्त्यावर धूळच धूळ दिसते। यामुळे नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी यांना जाण्या येण्यास चिखलातून रस्ता काढत कसरत करावी लागते। परंतु पांगरा ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील ठिकठिकाणी पेवर ब्लॉक व रस्त्याचे काम केले, मात्र शिवने गावाकडे का दुर्लक्ष केले असा प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करीत आहेत। विशेष म्हणजे या गावातील 3 ग्रामपंचायत सदस्य असून सुद्धा या गावात संबंधित अधिकारी व सरपंच यांनी दुर्लक्ष केले असा प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करीत आहेत। पावसाच्या पाण्याने रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हे समजणे अवघड झाले आहे। तेथून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। दुचाकी त्या चिखलातून घसरत आहे, वयोवृद्ध व्यक्ती घसरून पडत आहे। तरी याकडे वार्डमधील ग्रामपंचायत सदस्य व स्थानिक प्रशासन का कानाडोळा करत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे। राजकीय पुढारी हा फक्त निवडून यायच्या अगोदर आश्वासन देतात का? कुठे गेली निवडणूकच्या अगोदरची आश्वासने? आता का आपली आश्वासन पूर्ण करत नाही असा नागरिकात प्रश्न निर्माण होत आहे। तरी पांगरा ग्रुप ग्रामपंचायतने जिथे जिथे रस्त्यात पाणी साठले, चिखल झाले ते लवकरात लवकर दुरुस्त करावे व रस्ता लवकर करून द्यावा अशी मागणी शिवने गावातील नागरिक करीत आहे। नवसूर्य न्यूज नेटवर्कसाठी शिवने, पैठण। शिवने या गावामध्ये आणि या गावाची परिस्थिती आहे, हा रोड जो मुख्य रस्ता आहे त्याला चिखलमय झाला आहे आणि विद्यार्थी, लहान मुले, महिला, पुरुष, वयोवृद्ध यांना जाण्यास फार मोठा अडचण निर्माण होत आहे। याकडे संबंधित प्रशासन गेल्या 3 वर्षापासून दुर्लक्ष करत आहे आणि हा रस्त्याचा 9-10 सिमेंट रोड होता आणि जलजीवनच्या पाईपलाईनसाठी यांनी ग्रामपंचायतनी हा रोड तोडला होता। त्यासंदर्भात त्यांनी सांगितलं होतं लोकांना की लवकरच आम्ही हा रस्ता बनवून देऊ, तरी सुद्धा 3 वर्ष उलटूनही सुद्धा आतापर्यंत या रस्त्याकडे कोणीही फिरकलं नाही आणि लक्ष दिले नाही। आपण या गावात आलो, काही लोकांची प्रतिक्रिया घेणार आहोत। काय नाव आपलं? नंदू बंशीधर खोतकर। काय प्रॉब्लेम होता रस्त्याचा तुम्हाला? आमचा रस्ता म्हणजे आता हा व्हिडिओ मध्ये तर समोर तुम्हाला साऱ्या समस्या दिसतात। हा 9-10 मध्ये हा रस्ता पूर्ण सिमेंट कॉन्क्रीट झालेला होता। हा मेन रस्ता सुद्धा सिमेंट कॉन्क्रीट होता आणि इंटरनल गल्ल्या सुद्धा आमच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या होत्या। परंतु 2 वर्षापूर्वी ग्रामपंचायतनं जलजीवनच्या नावाखाली पूर्ण रस्ता सेंटरमध्येच फोडून, कॉन्क्रीट रस्ता फोडून जलजीवनची पाईपलाईन टाकलेली, ज्या पाईपलाईनला आजही पाणी नाही, कनेक्शन नाही। परंतु त्यांनी त्यावेळेसही गावकऱ्यांनी त्यांना काही गोष्टी विचारल्या, प्रश्न विचारले होते का तुम्ही चांगला रस्ता फोडू नका, गावाची हेळसांड होणार आहे। पण त्यावेळेस त्यांनी शब्द दिला होता ग्रामपंचायत सरपंचांनी त्यांनी का ताबडतोब पाईपलाईन झाल्याबरोबर आम्ही हा रस्ता कॉन्क्रीट करू। तर तुम्ही याबद्दल ग्रामपंचायतला आणि सरपंचला बीडीओ साहेबांना कळलं होतं का आम्हाला रस्त्याने जाण्याची अडचण होत आहे, रोड तोडला आहे, लवकर करून द्या? ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवकाला वारंवार गावकरी, प्रत्येक माणूस जाऊन सांगतो। फेसबुकला काही गोष्टी गावकऱ्यांनी लाईव्ह केलेल्या आहेत। ग्रामसेवक साहेबांना विनंती सुद्धा केलेली आहे का तुम्ही 75 लाखाचं काम ग्रामपंचायत पांगरामध्ये करताय, टेंडर ओपन झाले, तिथं पूर्ण गावामध्ये गट्टूचं काम झालेलं आहे, तिथं कुठेही पाय भरायचं काम नाही, तरी सुद्धा ते लोक आता त्या गट्टूवर कॉन्क्रीट रोड तयार करणार आहेत। गट्टू न काढताच कॉन्क्रीट रोड तयार करणार आहेत। म्हणजे आता एकाच ठिकाणी जर समजा जनतेचा पैसा, लोकांना हेच कळत नाही का सरकारचा पैसा आहे का जनतेचा पैसा आहे। हा जनतेचा पैसा वारंवार एकाच कामामध्ये जर वापरत असेल तर ते जनतेचं नुकसान आहे त्यामध्ये। आणि तिथं 75 लाखाचे काम आज पांगऱ्यामध्ये चालू आहेत, टेंडर ओपन झाले, पण तिथं फक्त ग्रुप ग्रामपंचायत नावच दिलेलं नाही, फक्त ग्रामपंचायत पांगरा या नावानं टेंडर ओपन झाले 75 लाखाचे। यामार्फत तुमची प्रशासनाला काय विनंती आहे?
प्रशासनाला आमचं एवढंच म्हणणं आहे की ही ग्रुप ग्रामपंचायत आहे आणि पांगरा आणि शिवणई हे 2 गाव जोडलेले आहेत. विकास दोन्ही गावाचा सारखा व्हायला पाहिजे. जर पांगऱ्यामध्ये ऑलरेडी जर रस्ते चांगले असतील तर पहिला शिवणईची ही चिखलमय व्यवस्था आहे, इथं एवढं लोक त्रस्त झालेत, इथला पण एक टेंडर पास करून इथं पण त्या मेन रस्त्याची सुविधा करून द्यावं, बस एवढंच. नागरिकांची अशी मागणी आहे की आमच्या गावात सुद्धा ग्रुप ग्रामपंचायत आहे पांगरा आणि शिवणई, तर आमच्या शिवणई गावाकडे पण प्रशासन लक्ष द्यावं आणि रोड बनवून द्यावा अशी यांची मागणी आहे. अजून काही प्रतिक्रिया घेऊ आपण. काय नाव आपलं, काय सांगणार रोड बद्दल तुम्ही? नमस्कार, मी विजय काळे. या रोड पहिले की या रोडवरती बिलकुल कुठं पाय भरायचं काम नव्हतं, पूर्ण कॉन्क्रीटचा रोड होता. त्याच्यानंतर यांनी जलजीवन मिशनची पाईपलाईन वगैरे आणली, पूर्ण रोड कॉन्क्रीट रोड पूर्ण फोडून टाकला. त्यावेळेस गावात विरोध केला गेला. विरोध करताना यांनी तेव्हा सांगितलं की ही पाईपलाईन कंप्लीट झाल्याच्या नंतर लगेचच ब्लॉक बसवले जाणार आणि ब्लॉक बसून म्हणजे की ही जी अडचण होणारी ती काही होणारच नाही. तर आता ती पाईपलाईन होऊन झाली जवळपास 1.5 ते 2 वर्ष, अजून काही या रोडला गट्टू बसले नाही किंवा कॉन्क्रीट रोड झाला नाही. त्याच्यामुळे काय की या रोडवरती खूप मोठे खड्डे पडले, 2 व्हीलरवरती चालणं मुश्किल आहे, पायी शाळेच्या विद्यार्थ्यांना तर येणंही मुश्किल आहे. कसे तरी लेकरं येत आहे आपल्या इथं शाळेत, यांचं काही गावामध्ये ग्रामपंचायतचंही लक्ष नाही, कशाचंही काही लक्ष नाही. गावामध्ये 3 मेंबर आहे, 3ही मेंबरचं काही याच्यावरती काही प्रतिक्रिया नाही. काही याला मुरुम टाकू, काय करू, काही थोडीशी व्यवस्था सुधारणा करू, त्याच्यावरती यांचं दुर्लक्ष आहे. त्याच्यानंतर आम्ही जिल्हा परिषद मेंबर, ZP मेंबर विजय चव्हाण यांच्याकडे बोललो होतो, तर ते काम टाकायला तयार झाले ते. तर तेव्हा काही यांनी इथं काही झालंय की असं यांचं म्हणणं होतं की काही ग्रामपंचायतला ते काम द्या, ग्रामपंचायत वरतीच द्या आणि ते काम आम्हीच करणार. आणि त्यांचं म्हणणं होतं की बाबा जे काही ते टेंडर फ्लॅश करू आपण, जे टेंडर ओपन ज्याला जाईल त्याच्या नावावरती ते काम होईल. आणि यांचं म्हणणं होतं की टेंडर ते आम्हीच आमच्या याच्यावर करणार. तर त्याच्यावरून तेही काम डिस्टर्ब झालं, तेही काम इथं करणं शक्य नाही झालं. प्रशासनाला तुमची काय मागणी आहे? आता सध्या तर आमची हीच मागणी आहे की बस आमचा जो मुख्य रस्ता आहे आज रोजी त्याची अडचण आहे. रोज सकाळी म्हणजे की नेहमीच वावरण्यामध्ये त्याचा खूप त्रास होतोय, दारापर्यंत खड्डे पडले, मोठ्याले पूर्ण गटार तुंबले. त्याच्यामुळे काय आहे की थोडेसे म्हणजे याचा जर विचार केला तर बिमार पडणे, तब्येत खराब होणे, याच्यावरती या गटारामुळे याच्यामुळे सगळ्या प्रकृतीवरती याचा परिणाम होऊ शकतो. काय नाव आपलं, काय सांगणार या रोडच्या बाबत तुम्ही काय सांगणार? योगेश काळे. या आमच्या शिवणईमध्ये 3 वर्षापूर्वी जो रोड होता, आता त्या रोडची पूर्णपणे वाट लावण्यात आलेली आहे. ग्रामपंचायत तर्फे पाईपलाईन, जलजीवनची पाईपलाईन केली, ती रस्त्यामध्ये केल्यामुळे रस्ता पूर्ण उद्ध्वस्त झाला. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं होतं का रस्ता पाईपलाईन करताना का आम्ही तुम्हाला पाईपलाईन झाल्यानंतर एक 15 महिन्याभरात आम्ही रोड करून देऊ म्हणून. आणि त्याच्यावरती काही ग्रामपंचायतने काही त्याच्यावरती काही आम्हाला काही म्हणजे काही प्रतिक्रिया दिली. त्यांना भेटले होते, त्यांना सांगितलं होतं का असं प्रॉब्लेम आहे रोडचं, तुम्ही लवकर दुरुस्त करा? त्यांनी काय सांगितलं? आता त्याने 2 महिन्यापूर्वी मी ग्रामपंचायतला एक मीटिंग असताना तिथं पोहोचलो होतो. तर तिथं त्यांनी लिखित स्वरूपात लिहून घेतलं का आम्ही तुम्हाला, मी त्यांना म्हटलं का आम्हाला तुम्ही GSBच्या गाड्या टाकून द्या, जेणेकरून आम्हाला तुमचं जोपर्यंत ग्रामपंचायतचे जो विषय चालू होता तिथं भरपूर त्या ग्रामपंचायतमध्ये चालू असतात विषय, तर आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही GSB टाकून द्या, जेणेकरून आमचा जाण्या येण्याचा प्रश्न आहे गावामध्ये तो सध्यापुरता तर सॉल्व्ह होऊन जाईल. आणि त्यानंतर त्यांनी लिहून घेतलं आणि त्याची काही प्रतिक्रिया काही कळवली नाही, आणखी कशामुळे टाकले नाही काय नाही. बघा, हवे होते शिवणे गावातले लोक, आपण यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. या काय रोडची अडचण आहे, अनेक वर्षापासून म्हणजे 2-3 वर्ष होत आले, तरी सुद्धा याकडे ग्रामपंचायत प्रशासन असो की संबंधित प्रशासन असो त्यांनी आतापर्यंत काही लक्ष दिले नाही. आणि हा मोठा प्रश्न निर्माण होता आणि याकडे आता लवकरच प्रशासनाची अशी दखल घ्यावी आणि लवकरच शिवणे गावाला मुख्य रस्ता त्वरित बनावा अशी मागणी या ठिकाणी नागरिक करत आहे. 900 न्यूजसाठी शिवणे, पैठण. नवनवीन ताज्या बातम्यासाठी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या. पुन्हा भेटूया लवकरच. नवसूर्य न्यूज, आपल्या हक्काचे व्यासपीठ.